ज्यावर सूर्य येई जग सारे उजळे। उघड पापण्या बाळा उघड तुझे डोळे, उघड पापण्या बाळा उघड तुझे डोळे। काळ रात सरे येई काळ नवा कोरा, घडवुनी भविष्य नाव काळावर कोरा, काळावर कोरा, काळावर कोरा। कालचे भविष्य तेच आज वर्तमान हो, कालचेच बाळ तेच आज वर्धमान हो। ना वर्दी ना इशाऱ्यात असे अचानक आम्हाला भास तर नाही ना झाला? नाही नाही, आम्ही स्वतः आलोय। आम्ही इतक्या वर्षांनी आलोय म्हणून डोळ्यातल्या पाण्यानं स्वागत करताय की आम्ही जिवंत माघारी आलोय याचा आनंद झालाय। बसा। नाही थांबा। अचानक बघून खरंच बाई, अचानक बघून काय करू आणि काय नाही असंच होतंय। आम्हाला काही उमगतच नाहीये। म्हणजे आम्ही अवघ्या जगाला विसरून गेलो। संभाजीराजे कुठे आहेत? संभाजीराजे त्यांच्या मंडळींकडे आणि आम्ही आमच्या। आणि शिवबा आता फक्त आमचे राहिले नाहीत, अवघ्या शिवनेरीचे झालेत। सूर्योदयापासनं सूर्यास्तापर्यंत आमच्याकडे अगदी क्वचितच येतात। प्रत्येक काम करायचं असतं त्यांना। प्रत्येक काम? हो, काहीही वर्ज्य नाही। एक दिवस आम्ही शोधतोय कुठे आहेत कुठे आहेत, तर हे भाला पेलवत नाही तरी भाला धरून उभे। त्या भालाई त्याला बाजूला करून आपण ते काम करत होते। वा, ऐकूनच बरं वाटलं। शिक्षणाची सुरुवात अशीच व्हायला पाहिजे। पाया भक्कम तर हवेली बुलंद। सतत काम काम काम। आपल्याला वाटतं हे दमतील, हे झेपणार नाही, पण त्यांना तसं अजिबात वाटत नाही। आणि मातीत खेळायला तर एवढं आवडतं, मग मातीचं काही असो किंवा शेणाचं काही असो, शिवबा अगदी तिथं रमून जातात। गोदा
सगळं, आता आम्हाला करायचं उरलेलं. अहो पण बाळराजा, नाही, आम्हीच करणार. नाहीतर आम्ही आऊसाहेबांकडे तक्रार करू. अहो पर ताई, थोडं पाणी द्या. अहो बाळराजा, अहो आमचं ऐकून तर घ्या. ते काही नाही, आम्ही सासूबाई साहेबांना सांगतोय. काय 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 आम्हाला सांगणार आहात? तुम्हा दोघांच्या विषयात अजूनही आम्ही आहोतच का? आम्हाला वाटलं इतक्या दिवसांनी आला आहात तर एकमेकांच्या बद्दल काही विचारत असाल. बघा ना आऊसाहेब, आम्ही इतक्या दिवसांनी आलो तर यांना त्याचा आनंदच नाही. एवढ्या दिवस आला नाही याचा आम्हाला काहीच वाटू नये. संभाजीराजे, अहो एवढे वाळले का आहात? आबाळ होतीये का? वाळले कुठे, पारोशी आहेत अजून, म्हणून असे दिसतायत. जयंतीबाई, आता मोठ्या होऊ लागल्या आहात. आपलं माणूस परत आलंय. अगदी स्पष्ट सांगायचं तर आपलं माणूस जिवंत परत आलाय. या गोष्टीचा मोलच होऊ शकत नाही. रुसवे फुगवे घालवायला नंतरही वेळ मिळेल ना. पण आता मोहिमेवरून आलेत, तुमच्यासाठी आलेत. आणि आऊसाहेब, मोहीम सुद्धा तशी साधी सुधी नाही, निसर्गाशी मोहीम आहे. निसर्गाशी? हो, आम्ही गडावर आलो तेव्हा आम्हाला जाणवलं की हे जग किती वेगळं आहे. इथल्या लोकांना त्याची साधी कल्पना सुद्धा नाहीये. पण मुलखात बघाल तर सगळी जण दुष्काळाशी 2 हात करतायत. माणूस माणसाला खायला लागलाय, ही परिस्थिती आहे. गिधाडांशिवाय कुणीच सुखी नाहीये. माणूस झाडाचा पाला खातोय, निवडुंगाचे काटे सुद्धा खातोय, आणि वेळ आली तर कुजलेला मांस सुद्धा खातोय. अगं बाई, किती भयंकर आहे हे. स्वारींनी आम्हाला याविषयी काहीच सांगितलं नाही. थांबा, मागे जा. इकडे काम चालू आहे, दिसत नाही? दिसतंय की, पण तुमचेही पाय त्याच जमिनीवर आहेत. तुम्ही सारवलेल्या जमिनीवर उभे आहात, आम्ही नाही. बाजूला व्हा, ना तर आम्ही आऊसाहेबांना सांगू. बर, पण आम्हाला काही विचारायचं आहे. या दिवसांमध्ये तुम्ही सारवायला एवढं पाणी वापरता? गडकोटा खालची परिस्थिती माहित आहे का? नाही. अहो तिथे पाणी नाही, सगळीकडे दुर्भिक्ष आहे. आऊसाहेब म्हणतात की मनात आणलं तर सगळं शक्य आहे. तिथले लोक मनात का नाही आणत? त्यांना मिळेल पाणी. ही निरागसता व्यवहारी जगात आम्ही विसरूनच गेलो होतो. आता तुम्हाला शिक्षा. शिक्षा?
आम्हाला अहो बघताय काय असे, आम्ही तुमचे आबासाहेब आहोत. आबासाहेब राजा धन्याने याद केले या. आलोच. शिवबांच्या मुखी सतत तुमचं नाव असतं. आता म्हणाले, अहो सांगतात की मनात आणलं तर सगळं शक्य आहे. मनात आणलं तर लपवणं सुद्धा शक्य आहे. कोणी लपवलं? आम्ही? काय? नाही, काहीच नाही. तुम्ही कशाबद्दल म्हणताय? आम्हाला कळेल असं बोला. काही नाही, मुलखाविषयी काहीच बोलणं झालं नाही. काय हाल हवाल? उत्तम. असं काय बघताय आमच्याकडे? काही नाही. निजामशाहीतील जो मुलूक आपण आपल्या राज्यात घेतलाय, तिथली रयत तुम्हा आम्हाला आशीर्वाद देतीये. हो, हे बघा, तुम्ही असं अविश्वासाने आमच्याकडे बघू नका. आम्ही खरं तेच सांगतोय. असो, आपण नंतर बोलूया. विश्वासराव वाट बघत असतील. एका निष्ठावान सरदाराचं रक्त दगा करून ज्या तख्तासमोर सांडवलं ते तख्तच राहणार नाही. ही सगळी शान शौकत धुळीला मिळेल. नहीं, बस बस, अब और कितना इम्तिहान लेना है? बस हो गया, बस. हुजूर, हेड़ोजी राजे आए हैं. निजामशाही का परचम बुलंद रहे. पहले इस बद्दुआ का कुछ करो. फतेह खान भी अंदर है, बताओ ना. लखोजी राजे का कत्ल और मारसा बाईसा की बद्दुआ ने आज भी पाशा हजरत की नींद उड़ाई है. फतेह खान अंदर है और निजामशाही का बहुत सारा इलाका शाहजी राजा ने छीन लिया है. हुजूर, आपसे बहुत उम्मीद लगाए हैं. आप आइए. आपका यकीन ही हमारे लिए सब कुछ है, पर हम अकेले ही काफी नहीं होंगे. लोधी भी है. हाँ, लोधी भी है. मुगलों से बगावत करने वाला खान जहान लोधी भी निजामशाही का परचम बुलंद रखना चाहता है. अब तो हम मुगलों से शाहजहां से भी मुकाबला कर सकते हैं. बस आप आ जाओ. मराठा रहेंगे तो हम इस बद्दुआ से आजादी पाएंगे. हुजूर मानते हैं कि मारसा बाईसा की बद्दुआ के कारण ये अकाल भी हुआ है और निजामशाही की यह हालत भी है. हुजूर की आजमत फिर से लौटा. शहाजी राजे आले की यावेळी स्पष्टच बोलणार, आम्हाला या जबाबदारीतून मोकळं करा. असं दरवेळी म्हणतात, पण बोलत मात्र नाही. यावेळी बोलणार म्हणजे बोलणार. बघाच, एक प्रहर शिवबा दिसले नाहीत तर जीव घाबरा घुबरा आमचा होतो का? लळा काय फक्त आम्हालाच लागलाय? तुम्हालाही लागलाय ना? अहो मग करा ना कबूल. आता त्यांचा विषय मध्ये आणू नका. इथे आम्ही मनाची तयारी करतोय आणि तुम्ही नेमका विषय काढला. तुम्ही जा बघू. आम्ही जे ठरवलंय बोलणार म्हणजे बोलणार. अय्या, विहीणबाई साहेबांचा चेहरा बघा. आज खासा बेत करायला सांगतो. चला. नाही, नको. बाहेर माणसांना खायला अन्न नाही आणि आपण खासे बेत करायचे? आम्हाला नाही पटत.
बरोबर ना? बोला. काही नाही, पण आल्याला नाराजीची तोप म्हणजे? आम्ही म्हटलं मुलूक उत्तम आहे, दुष्काळाविषयी अवाक्षरही काढलं नाही, आणि आम्ही हे मुद्दामहून केलं असं त्यांना वाटलं असेल. पण का नाही सांगितलं? अहो, तुम्ही त्यांना तोशिष पडू दिली नाही. गडावर अन्नसाठा उत्तम आहे, आणि मग आम्ही नुसतंच वर्णन करून त्यांच्या डोक्याला त्रास कशाला? सहज पचवता येणारं काही नाहीये. तेही खरंच म्हणा. असो, तुम्हाला काही बोलायचं होतं? हो, शुभाने फारच लढा लावलाय हो गडाला. तुमची भेट झाली का? हो हो. हे काय, हे शेणाचे डाग ही त्यांचीच भेट, पण फारच लाघवी आहेत. सगळ्यांना आपलंसं केलंय. हो ना. आम्हाला वाटलं काही वेगळं बोलायचं असेल. असो, आम्हीच विषय काढू. खरं तर आमच्या कुटुंब कबिल्याची जबाबदारी आजवर तुम्ही पेललीत. म्हणजे आम्ही पेमगिरीवर व्यवस्था पाहतोच आहोत, पण तिथे पाण्याचा साठा अजिबातच नाहीये. एकदा पाऊस पडून गेला की आम्ही त्यांना ताबडतोब इथनं हलवू. तुम्ही तर परकच करून टाकलं. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना घेऊन जा असं म्हणू तरी कसं? छा, बिनगोर राहा. इथे पाणी चांगलं आहे, धान्य चांगलं आहे, काही चिंता नाही. हे काय, तुम्ही अशा एकट्या का बसलात? आम्हाला शरम वाटते. आम्हीच असे बेपर्वा का राहिलो? आधीच खबर का घेतली नाही? म्हणून तुम्ही थाळ्याला आला नाही, रागावून? आमचा तुमच्यावर राग नाही, स्वतःवर आहे. आम्हाला त्रास होईल, झेपणार नाही म्हणून तुम्ही आमच्यापासून लपवलत, आम्हाला लटकं सांगितलं. हे ठाऊक आहे आम्हाला. लटकं आम्ही काहीच सांगितलं नाही. मग निजामशाहीचा मुलूक घेतला, तिथली रयत आपल्याला आशीर्वाद देते हे का सांगितलं? आबासाहेबांच्या वधाचा बदला घेतला, हे ऐकून आम्हाला बरं वाटेल असंच वाटलं ना? अहो, कुठला विषय कुठं नेताय तुम्ही? यातलं काहीच आमच्या मनात नव्हतं. हो, रयत आपल्याला आशीर्वाद देत असेल असं म्हटलं आम्ही. इतर मुलखात तिथल्या छाया, तिथले सरदार रयतेकडे लक्षच देत नाहीये. दुष्काळात जी मदत करायला हवी ती करत नाहीयेत. मुलूक आपल्याकडे आल्यानं आपण ती मदत करतोय. यातला एकही शब्द लटका नव्हता. पण पूर्ण सत्यही सांगितलं नाही, नाहीतर आमच्यावर तोंड लपवण्याची वेळच आली नसती. का? आत्ता ती आली असं का वाटतंय तुम्हाला? अहो, आपल्या मुलुखातील रयतेला खायला काही नाही, आणि आम्ही इथं व्यवस्थित खातोय, डाग घालतोय. हे नटणं कशासाठी? बाहेर सगळे जीवन मरणाचा संघर्ष करतात, आणि आम्ही बांगड्या घालतोय, ठुशी मिरवतोय. नाही, नकोच हो. परकीय शाही आणि आमच्यात फरक काय राहिला? जर का आम्हाला सुद्धा त्यांच्याप्रमाणेच जबाबदारीचं किंचितही भान नसेल, तर आम्हाला ती रयत आमची, तो मुलूक आमचा असं म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही.
रडू नका ना. आम्हाला कसं तरीच होतं. आम्ही काय करू? काही नको. ते काही लटकं म्हणाले का? ते कोण? तेच सकाळी आले ते. आम्हालाही लटकच म्हणाले आम्ही आबासाहेब आहोत म्हणून. अहो, ते तुमचे आबासाहेबच आहेत. फक्त आता दुसऱ्या लेकराचं बघतायत. कुणाचं? संभाजी दादासाहेबांचं? नाही, रयतेचं. मग तुम्हाला रयतेचं बघता येत नाही म्हणून तुम्ही रडताय? रयतेकडे फक्त पाणीच नाहीये ना? तुम्ही म्हणता तसं त्यांना मनात आणायला सांगा, मग मिळेल पाणी. शिवबा, दुष्काळ खूप वेगळा असतो. सगळ्यांनी मनात आणलं ना तरीही त्याचा काहीच उपयोग होत नाही. दुष्काळ म्हणजे पाऊसच न पडणं. भाऊ, पाऊस भरून आलेल्या आभाळातून पाणी पडतं, त्याला पाऊस म्हणतात. पण पाणी तर जमिनीत असतं. आभाळातून कसं पडतं? आम्ही नाही बघितलं. कसं बघाल? 3 साल झाले पाऊस पडलाच नाही. पाऊस पडतो म्हणजे धरणीवर आकाशातून अमृत सांडतं. सगळ्यांना, अगदी माणसांपासून पशुपक्ष्यांना, झाडापानांना खूप खूप आनंद होतो. पहिल्या पावसात तर सगळे भिजतात. इतका आनंद असतो. पाऊस आला तर आम्ही पण भिजणार. तुम्ही पण ना आऊसाहेब? आऊसाहेब, तुम्ही हसलात. आम्हाला खूप बरं वाटलं. जिजाका, शिवबांना म्या बघती तुम्हाला थोरल्या बाईसाहेबांनी बोलावलं आहे. बर, तू शिवबांना निजवशील का? जी, आज त्यांना थोरल्या बाईसाहेबांच्याच दालनात निजवायला सांगितलं आहे. तुम्ही जा. का? आता ते तुम्ही त्यासनीच विचारा की. बर. चला शिवबा, चला. सासूबाई साहेब, बोलावलं? सकाळी म्हणे तुम्ही जयंतीबाईंना समजावत होतात. ते होय. आम्हाला वाटलं काही वेगळं असेल. अहो, काय झालं, आपल्या जयंतीबाई आता मोठ्या झाल्या. त्यांना कळायला हवं. त्यांची स्वारी एवढ्या दिवसांनी आली आहे तर किती आनंद व्हायला हवा. वाट्याला आलेले क्षण ते काय असे रुसून संभाजी राजांच्या आऊसाहेब म्हणून समजावत होतात ना. पोटच्या लेकराला इतक्या दिवसांनी आल्यानंतर डोक्याला ताप होऊ नये, हाच त्यामागचा हेतू. हो, म्हणजे जयंतीबाईंचं ते कर्तव्यच आहे. का? काही चुकलंय का? मग तुम्ही जे जयंतीबाईंना म्हणालात तेच आम्ही तुम्हाला म्हणू का? लागू होतच ना की श्रीकृष्णांनी कर्णाला विचारलं तसं विचारू. जिजाबाई, शहाजी राजांशी वागताना कुठे गेला तुमचा धर्म? पत्नी म्हणून वागताना तुमचं कर्तव्य वेगळं
आणि जयंतीबाईंचं वेगळं, असं कसं? स्वारींना त्रास व्हावा असं आम्हाला वाटतच नाही, म्हणून तर आम्ही बाहेर आहोत ना. शब्दाला शब्द वाढवून आम्हाला त्यांना कष्टी करायचं नव्हतं. हो, पण तुम्ही असं रागवून म्हणा, रुसवून म्हणा, लंकेची पार्वती होऊन काय साध्य करणार आहात? संभाजीराजे काय म्हणाले ते ऐकलत ना? गडावर आल्यानंतर आम्हाला जिवंत जगात आल्यासारखं वाटतं, असं म्हणाले. याचाच दुसरा अर्थ काय? मृत्यूच्या तांडव नृत्यात माणूस पण टिकवणं, विचारशक्ती टिकवणं हे शिवधनुष्य पेलवण्यासारखं आहे. आमच्या शहाजी राजांनी तो अजून टिकवला आहे. त्यांच्या या विचारशक्तीला आधार द्यायचा, त्यांच्या शक्तीला बळकट करून त्यांना निरोप द्यायचा, की असं त्यांना नाउमेद करून निरोप द्यायचा? हे बघा, तुम्हाला जो काही रुसवा अबोला करायचा असेल ना, तो तुम्ही आमच्याशी करा. आणि असं लंकेची पार्वती होऊन फिरायचं असेल ना, तर ते शहाजी राजांना निरोप दिल्यानंतर फिरा. मग आता मिळालेले 4 क्षण कसे चांगले घालवता येतील ते बघा. पण मुलुखातील रयात डोळ्यासमोर येते. काय करू? आपण काहीच करू शकत नाही याची शरम वाटते. त्याचं काय करू? तुम्ही म्हणताय ना, त्यातला शब्द न शब्द कळतोय, पटतोय, पण आम्हाला आतून मुलुखावर फिरणारी गिधाडं कुरतडून काढताय. करा, तुम्हाला जे करायचंय ना ते तुम्ही करा. पण उद्या, परवा, 4 दिवसांनी कराल ना? की आज रात्रीच कुठे निशाण फडकवायला जाणार आहात? नाही. मग आम्ही आत्ताच म्हणतोय जिजाबाई, उद्याचं नाही. हो हो, कळतंय. मग जा. आम्हाला खूप अपराधी वाटतंय. मुलखासाठी ना? अहो, मुलखासाठी तुम्ही करणारच आहात. त्याचा विचार आत्ता करू नका. आकाशात उडणाऱ्या पक्षाच्या पंखावर कुठला रंग आहे हे बघण्याच्या नादात हातातली भाकरी गमावू नका. आमच्यावर रागावला असाल ना? आम्हाला काही कळतच नाही असं वाटत असेल, पण खरंच आहे, आम्हाला काही कळतच नाही. अहो, असं का बोलताय? आम्ही काहीतरी म्हटलं का? रयतेच्या कळवळ्या पायीच तुम्ही असं वागलात हे का कळत नाही आम्हाला? आणि तुम्ही लटका वागूच शकत नाही हे आम्हाला ठाऊक आहे. पण तरी तुम्ही इतक्या दिवसांनी आलाय, तर हसून साजरा करण्याऐवजी आम्हाला का सांगितलं नाहीत म्हणून बोल लावत बसलो, डाग उतरवून ठेवले. खरं तर आम्ही नुसते डाग उतरवले नाही, तर आम्ही तुमच्या मनातूनच उतरलोय. ठाऊक आहे आम्हाला. असं मनातही आणू नका. सासूबाई साहेब म्हणून जे जयंतीबाईंना समजावू शकलो, ते स्वतःच्याच बाबतीत कळू नये. आम्हाला क्षमा करा. अहो, आमच्या माघारी घागर रीती करण्यापेक्षा तुम्ही आमच्या समोर केले. खरं तर आमचंच चुकलं. आम्ही तुमच्या जागेवर राहून विचार करायला हवा होता, मग असं घडलंच नसतं.
जे तुम्ही आमच्याशी बोलू शकलात ते इतर कोणाशी बोलू शकला असता? आम्हाला ठाऊक आहे, आम्हाला अपराधी वाटू नये म्हणून तुम्ही असं म्हणताय. नाही नाही, आम्ही असं वागायलाच नको होतं. वा, मग कसं वागायला हवं होतं? ते नाही सांगता येणार. का? कसं वागायला नको होतं हे सांगू शकलात ना? मग कसं वागायला हवं होतं हेही सांगून टाका. ते शब्दात कसं मांडणार? आम्हाला लाज वाटते. आम्हाला पुन्हा पुन्हा असंच वाटतंय की आम्ही तुम्हाला अजून नीट ओळखूच शकलो नाही. खूप कमी पडतो. आमची झेप तुमच्यापर्यंत काही पोहोचतच नाही. आमच्या समोर डाग उतरवण्यापेक्षा आम्ही दिलेला डाग, जो अजून आम्ही पाहिलाच नाहीये, तो घालून दाखवला असता तर आम्हाला आनंदच झाला असता. हय्या, तुम्ही तो बघितलाच नाहीये? थांबा, आम्ही आत्ता घालून दाखवतो. हा बघा. शोभा, हे काय बांधताय? घडकोट बांधतोय आमच्या आऊंसाठी. बर, म्हणजे यात फक्त तुमचे आऊसाहेबच राहणार का? आम्ही पण राहणार. तुम्ही तर शिवनेरीवर राहा, आऊसाहेब तिथे राहतील. चालेल? मग सकाळी आमच्या कपाळी चंद्रकोर कोण रेखाटेल? म्हणजे त्यासाठी आऊसाहेब हव्यात होय? बरं शिवबा, आम्ही करू मदत? हो. शिवबा, आम्हाला तुमचे आऊसाहेब सांगत होत्या की आम्ही आबासाहेब आहोत यावर तुमचा विश्वासच बसला नाही. खरं आहे ना? आधी बसलाच नाही, मग आऊसाहेब म्हणाल्या तेव्हा बसला. मग आधी का नाही बसला? आबासाहेब असतात ते जवळच राहतात. जयंती वहिनींचा आबासाहेब नाही का, त्यांच्या जवळच राहतात. तुम्ही कुठे आमच्या जवळ राहता? भव्य आकाश कवेत घ्यायचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, चिमण्या पाखरांच्या सोबत नाही राहत आहेत. काम करणाऱ्या प्रत्येक बापाची हीच व्यथा असते. मग तो सैनिक असो, सरदार असो की राजा असो.
सुखावर पाणी सोडावंच लागतं. काय झालं? तुम्ही का रडताय? आऊसाहेबांना सांगा, त्या तुम्हाला हसवतील. तुमचे आऊसाहेब काहीही करू शकतात ना. हो मग, म्हणून तर आम्ही त्यांच्यासाठी गडकोट बांधतोय. उगाने के लिए नहीं, मिट्टी बस दफनाने के लिए इस्तेमाल हो रही है. अकाल की वजह से हालात इतने बिगड़ गए हैं कि पनाह मांगे तो भी किससे? हमसे. यही मौका है रणदुल्ला खां. इंशाअल्लाह निजाम शाही की भी यही हालत होगी. इससे बदतर. ना दौलत ना फौज. निजाम शाही आज से पहले इतनी कमजोर कभी नहीं थी. तो इंतजार किस बात का है रणदुल्ला खां? फुर्सत नहीं है या उल्फत है? हुजूर, मुफलिसों के मुंह से निवाला छीनना हमें शोभा नहीं देता. सुभान अल्लाह, सुभान अल्लाह. क्या बात कही आपने पंडित जी. ये वाहियात सबक आपको किसने सिखाया? गुस्ताखी माफ हो हुजूर, पर अब्बा हुजूर की यही तालीम थी. अब इस वक्त तख्त पर हम बैठे हैं पंडित जी, अब्बा हुजूर नहीं. और यह हमारा फरमान है, आपका काम है उसकी तामील करना. और कल अगर जाकर अब्बा हुजूर कब्र से आपको इसकी सफाई मांगते हैं तो आप बेझिझक हमारी तरफ इशारत कीजिएगा. समझे? हुजूर, और एक बात है. अब और क्या बात है? फरमाइए. शाहजी राजा ने निजाम शाही का मुल्क जीत लिया है, मगर वो हुकूमत का फर्ज भी अदा कर रहे हैं. कैसा फर्ज? हुकूमत महसूलात लेती है तो आवाम की हिफाजत करना हुकूमत का फर्ज होता है. और हुजूर, शाहजी राजे यही फर्ज बखूबी निभा रहे हैं. वो मुश्किल में आवाम को सहारा देने की कोशिश कर रहे हैं. अगर हम वो मुल्क जीत लेते हैं तो हमें भी वही फर्ज अदा करना होगा. हमारा फर्ज क्या है वो हम तय करेंगे पंडित जी. आपका काम है हुक्म की तामील करना, आप वो कीजिए. वो मुल्क हमें चाहिए, वो छीन लीजिए बस. और याद रहे, एक वक्त था जब शाहजी राजे हमारे सरलश्कर थे, लेकिन आज वो हमारे बस एक दुश्मन है. हमारे अपने लोग ही उसे अगर इतना ऊंचा बनाएंगे तो काफर तो उसे भगवान मान लेंगे. अहो, एवढं मोठं आम्ही काय केलंय? हो, स्वतःला वाहून घेतलंय की. आणि आलात काय, लगेच जाण्याची गोष्ट काढली. आम्ही आलोय, पण बाजी, भीमराय, सोनदेव आपली मंडळी काम करतायत. आम्ही इथंच रमलो तर कसं चालेल? शिवाय खरी गरज तिथं आहे आणि आम्ही पुरे पडत नाही आहोत. अहो, करतायत तरी. हे निजामशाह, आदिलशाह रयतेकडे असं आपलेपणानं बघतात का? गेली 3 वर्ष पावसानं पाठ फिरवली, सारा वसुली करताना. मग ही दुष्काळाची जबाबदारी सुद्धा घ्या ना म्हणा. त्यांना तरी दोष देण्यात काय अर्थ? म्हणून तर आपण स्वराज्याचा घाट घातलाय, कारण ते आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतच नाहीयेत. रयत अगदी मनापासून आशीर्वाद देत असेल. आकाशाला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करतोय, पण तिथं सुद्धा कस लागतो. मदत करताना ते कसं? हो तर दोन प्रकारची माणसं दिसतात. पहिल्या प्रकारात जगण्याची अतीव इच्छा असणार, आणि दुसऱ्या प्रकारात अजिबात इच्छा नसते. या दोघांनाही मदत करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे, हे आत्ता समजतंय. बघा, आणि आम्ही इथं छोट्या छोट्या गोष्टींचं दडपण घेतोय. कोणत्याही गोष्टींचं दडपण हे पोट भरलेलं असतानाच येतं.
जिथे जगण्याचा झगडा चालू आहे तो एकदा पाहिला की आपल्याला मिळालेल्या आयुष्याबद्दल आपण त्या शंभू महादेवाचे आभारच मानू, दुसरं काही नाही. नाही, हे आम्ही तुम्हाला म्हणून बोलत नाही. ही गोष्ट आम्ही आम्हाला स्वतःला सुद्धा दिवसातून 100 वेळा बोलून दाखवतो. खरंय, कटू असलं तरी सत्य. डोळ्यात जगण्याची उमेद हरवलेली माणसं बघा, सहन होत नाही. एखादा जीव मेला नाही म्हणून तो जिवंत आहे असं म्हणायचं आणि त्यात दुगदुगी निर्माण करायचा प्रयत्न करायचा. सगळी शक्ती पणाला लागते आणि जिथे जगण्याची इच्छा आहे तिथली परिस्थिती याहूनही भयंकर असते. बाप, भाऊ, मुलगा, सगळी नाती करपून गेलेली. आपल्याला जगण्यासाठी हवंय म्हणून कुणाच्याही तोंडचा घास काढून घेतील किंवा मातीत पडलेला दाणा सुद्धा ओरबाडून खातील. पूर्वीच्या काळी दामाजी पंत होऊन गेले, तसे संत आत्ताही आहे. देहूचे तुकोबा आंबिले दुष्काळात बायको मूल गेले, पण तरी आपल्या घरातील धान्याची कोठारं लोकांसाठी रिकामी केली. असे कित्येक हात आपापल्या परीने मदत करतायत. पण आम्ही पुरे पडत नाही आहोत. तुम्ही काय म्हणताय लक्षात येते का तुमच्या? हो, दुष्काळाच्या बाबतीत तुम्ही सगळीकडे मदत करताय, पण तरीही मदतीचे हात कमी पडतायत. तर मग आम्ही येतो ना? नाही, काहीतरीच काय. अहो, यात काहीतरीच काय आहे? अहो, काल तुम्ही काय म्हणालात ते आठवा. ते आम्ही तुमच्या काळजीनं म्हटलं, आणि तो आपल्या दोघांपुरता विषय होता. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही दुष्काळ, मुलूक हे सगळं विसरलोय. तुम्हाला हे सगळं इतकं सोपं वाटतंय का? बिलकुल नाही. सहज सोपं आहे म्हणून आम्ही म्हणतोय असं वाटतंय का? अहो, आज काम करणाऱ्या हातांची गरज आहे, आणि त्याहीपेक्षा तुम्हीच विचार करा, आम्ही इथं शांत निवांत राहू शकतो का? इथं बसून आम्हाला चैन पडेल का? ध्यानात, चित्तात सतत तोच विषय असेल. तुम्ही आमचाही विचार करा ना. नाही, आम्हाला या विषयावर अधिक बोलणे नकोय. आम्ही तुम्हाला घेऊन जाणार नाही. असं कसं घेऊन जाणार नाही? आम्ही सासूबाई साहेबांना सांगू. हो, अहो सांगाल तर आम्हाला कळेल ना की आमच्या मनात काय चाललंय ते तुम्ही ओळखा, असं म्हणायचंय तुम्हाला. काल स्वारींच्या बाबतीत होतं ते ओळखता आलं, आणि आज आमच्या बाबतीत आहे तर ते आम्हीच सांगायचं. अहो, असं काय करता? बरं, सांगतो. काल तुम्हीच आम्हाला पत्नी धर्माची आठवण करून 4 बोल ऐकवलेत. मग आमचं काही चुकलं का? नाही, तुमचं अगदी बरोबर आहे. पण आज तेच बोल स्वारींना ऐकवा. त्यांना विचारा की कुठे आहे तुमचा धर्म. हे बघा, शहाजी राजे चुकले असतील तर आम्ही त्यांनाही बोलू, पण काय चुकलंय ते तरी कळू देत. आम्ही त्यांच्या बरोबरीनं जायचं म्हटलं. या काळात त्यांना जितके मदतीचे हात लागतील तितके हवे आहेत, आणि सीतामाई सुद्धा वनवासात गेलीच ना. मग आम्ही सुद्धा स्वारींबरोबर गेलो तर काय झालं? अहो, घोड्यापेक्षाही जलद गतीनं बोलताय. तुम्हाला बरोबर जायचं एवढंच कळलं. तेच तर महत्वाचं आहे ना. नाही, आम्ही कोणाचंच काही ऐकणार नाही. आम्ही जाणार. ते जिथं असतील तिथं आम्ही असणार. मग आम्हीच जाणार नाही. बस, विषय संपला. आम्ही जिथं असू तिथंच राहायचं आहे ना तुम्हाला. मग हा शिवनेरी सोडून आम्हीच जात नाही, इथेच राहतो.
मग रयतेला गरज असो, मुलखाची व्यवस्था असो, जाऊ दे सगळं. ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल ते. शंभू महादेव बघून घेतील काय करायचं ते. आम्ही तुमच्या शेल्याला गाठ बांधून इथेच बसतो, कुठेच जात नाही. बस. राजे हो असं काय करता? अहो साहेब, तुम्हाला ठाऊकच आहे, गेली 3 वर्ष मुलखात पाऊस पडलेला नाही. भीषण दुष्काळ आहे. झाडावर एक पान सुद्धा दिसत नाहीये. गिधाडांना खायला माणसं सुद्धा उरली नाहीयेत. आता गिधाडांच्या पालन पोषणाची जबाबदारी घ्यायची असेल तर घेऊन जातो कुटुंब कबिल्याला आणि खाऊ घालतो. जरा गांभीर्य नाही? नको तिथं हट्ट, नको तिथं हेका चालवायचा असेल तर आम्ही इथेच राहतो. बस झालं तुमच्या मनासारखं. आम्ही तुमच्या बरोबरच आहोत, इथेच आहोत, कुठेही जात नाही. ऐकणार नाही म्हणे. आम्ही जिथे असू तिथेच राहणार. कमाल आहे खरंच. कुणाची? तुमच्या आऊसाहेबांची आणि कुणाची? हे काय करताय? आम्ही तुम्हाला विचारलं हे काय करताय? तुमच्या आऊसाहेबांना बोललो म्हणून असे बघताय का आमच्याकडे? सांगा काय करताय ते. आवरतोय. आऊसाहेबांनी सांगितले सगळे बांधाबांध करा. ठेवा ते बाजूला. बांधाबांध करा काय? आणि समजवा त्यांना इथे आहात तेच सुखी आहात. स्वराज्य, मुलूक याशिवाय दुसरं काही दिसत नाही. अरे पण विचार तरी करा. आपण जे बोलतोय ते प्रत्यक्षात उतरवायचं की नुसतंच बोलाच्या कळ्या आणि बोलाची फुलं? आमच्या आऊसाहेबांना नाव ठेवताय, जराही चालणार नाही. हा सांगून ठेवतो, आऊसाहेबांना काहीही बोल लावायचं नाही. म्हणजे आम्ही जे बोलतोय ते चूक आणि तुमचे आऊसाहेब बोलतायत ते बरोबर? हो, आमचे आऊसाहेब कधीच चुकत नाहीत. त्या म्हणतायत आम्ही येणार तर आम्ही येणार. आम्ही तिथे सण सोहळे साजरे करत नाही आहोत की कोणी पंचारती घेऊन आमची आरती ओळत नाहीये. हे सांगा तुमच्या आऊसाहेबांना. बरोबर यायचंय काय बरोबर यायचंय? यापुढे आम्ही आमच्या आऊसाहेबांचा अपमान सहन करणार नाही. काय कराल ते माहित नाही, पण आऊसाहेबांचा अपमान सहन करणार नाही. म्हणूनच आम्ही तोडगा काढलाय. तुमचे आऊसाहेब म्हणतायत ना जिथे आम्ही जाणार तिथेच ते येणार. मग आम्ही जातच नाही, आम्ही इथेच राहतो. म्हणजे मग तुम्हालाही बांधाबांध करायला नको. बस. जिजाबाई, कधीतरी आपण माघार घ्यायला काहीही हरकत नाही. प्रत्येक वेळेला आपलं म्हणणं मान्य होईलच असं नाही, पण ते कधी होणार नाही असंही नाही. आणि ते चुकीचंही असू शकतं ना. नाही म्हणजे तुमचं काही चुकीचं आहे असं आम्ही म्हणत नाही, पण ते वेळ ठरवते. तुमचं म्हणणं त्यांना मान्य होतंय, त्यांचं तुम्हाला होतंय. हा, तेव्हा जरा संयम राखा. कशाबद्दल चाललंय? जिजाबाईंनाही शहाजी राजांबरोबर जायचंय. अगं बाई, मग शिवबा? त्या काय शिवबांनाही घेऊन जायचं म्हणतील, पण शहाजी राजांना कोणालाच घेऊन जाणं मान्य नाही. आम्हाला तर बाई ह्यात तुमच्याच भल्याचा विचार दिसतोय. तिकडची परिस्थिती काय असेल हे शहाजी राजांच्या स्वरावरूनच कळत होतं. ते काय म्हणाले ठाऊक आहे की आता आम्हीच जात नाही, इथेच थांबतो. आम्हाला याच गोष्टीचं दुःख आहे. आम्हाला घेऊन जात नाही आहेत ठीक आहे,
नको नेऊ दे. मग आमचा मुद्दाच नाही, स्वारी जाते की नाही याची काळजी आहे. आम्ही जाणार नाही हे रागातच म्हणाले की खरंच जाणार नाही? आज रयत त्यांच्याकडे किती अपेक्षानं बघत असेल, आणि तेच जर गेले नाहीत तर कसं चालेल? अहो मग जा आणि तुमच्या स्वारींना जाऊन सांगा. इथे अस्व गाळून काही उपयोग आहे का? ह्या नक्की आसव कशासाठी ढाळत होत्या? त्यांना घेऊन जाण्यासाठीच ना? आपण त्यांच्या कितीही जवळ असलो ना तरीही त्यांना आपण ओळखू शकणार नाही. स्वतःचा मान अपमान सोडून आज रयतेला मदतीची गरज आहे म्हणून त्या तिकडे जायला तयार झाल्या. आणि आपल्यामुळे शहाजी राजे जात नाहीत की काय या विचारानं कासावीस झाल्यात. असा विचार फक्त त्याच करू शकता, बाकी कोणीच नाही. एकदा पेमगिरी तयार झाला, तिकडे पाण्याची व्यवस्था झाली की सगळ्यांनाच तिकडे हलवू. पण या दुष्काळात कसं नेणार? आणि आमच्या जिजाबाई ऐकतच नाहीयेत, त्यामुळं कळत नाहीये. शिवनेरी तुमचाच आहे, इथे कितीही दिवस मुक्काम करा, आम्हाला आनंदच आहे. फक्त काय? नाही म्हणजे आमच्यासाठी नाही, सगळ्या कुटुंबाच्या भल्यासाठी. तुम्ही इथं आहात, तुमचा कुटुंब कबिला इथं आहे, याचा सुगावा फक्त बाहेर लागता कामा नये. म्हणजे तुमच्या पाठशापर्यंत कोणी खबर देऊ नये याचीच काळजी वाटतेय ना? अगदी मनातलं बोललात. काही कामात नाही आहात ना? महत्वाचं बोलतोय. पण म्हणजे काही कामात नाही आहात. म्हणजे बोलणं हे काम नसतं? नसतं. बरं मग नाही आहोत कामात, पुढं काय म्हणणं आहे? आऊसाहेबांनी सांगितलंय की कामात नसाल तर बोलावलंय असं सांगा. असं? बर, चला आम्ही आलो. या या. बरं शिवबाराच आहे का बोलावलंय? आधी विचारलेलं आऊसाहेबांना आवडत नाही. बोलवलंय ना, मग आधी त्यांच्या समोर जायचं मग विचारायचं. भारी शिस्तीचे आहेत तुमच्या आऊसाहेब. या. आता विचारू का? तिथून नाही, आधी त्यांच्या समोर जायचं मग विचारायचं. हो, आधी माफी मागा मग विचारा. अहो पण माफी मागायचं ठरलं नव्हतं, त्यांनी नुसतंच बोलावलंय असं तुम्ही म्हणालात. आता आऊसाहेबांच्या समोरात ते विसरू नका. चला माफी मागा, मान खाली घालायची. अहो काय करताय? आम्हाला माफ करा, आमचं चुकलं, पुन्हा असं नाही होणार. अहो पण तुम्ही तर कधीच चुकत नाही असं शिवबा म्हणाले. हो ना शिवबा? नाहीच चुकत. शिवबा तुम्ही जरा बाहेर जा. त्यांना पाठवायचंच होतं तर माफी मागायच्या आधी पाठवायचं ना. आऊसाहेबांकडून चूक झाली तर त्यांना सुद्धा माफी मागावी लागते हे कळायला हवं. म्हणजे तुम्हाला चूक कबूल आहे तर तुम्ही केलेला हट्ट चुकीचा होता? नाही, पण त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला तो आम्हाला सहन होत नाहीये. रयतेला तुमची गरज आहे, आमच्यामुळे तुम्ही त्यांचं नुकसान होऊ देऊ नका. जी शिक्षा असेल ती आम्हाला करा.
तुम्ही रागाच्या भरात म्हणालात ना, तुम्हीही जाणार नाही, हे लटकं होतं ना. आम्हाला काहीच समजत नाहीये, सांगा ना. आम्हाला समजलं. नाही, तुम्हाला काहीही समजलेलं नाहीये. तुम्ही आता इथेच थांबणार आहात. दिवसा उजेडी स्वप्न बघू नका. आणि आमचं जाणं अत्यंत गरजेचं आहे. इथे राहणं गरजेचं नाही वाटत? ते काही नाही, तुम्ही इथेच राहणार आहात. ते वेळ आल्यावरच कळेल. आम्हाला काही कळत नाहीये, सांगा ना. तुम्ही जाणार आहात की नाही? आता तुम्ही असं विचारताय म्हणजे जायला हवं. मग आम्हाला कशाला रडवलं? तुमचा आमच्यावर पूर्ण विश्वास नाही असाच याचा अर्थ होतो. हे आम्ही म्हणायला हवं, तुम्ही नाही. काय म्हणाला? हो, कोणालाच आम्हाला काय वाटतंय याची पर्वा नाही. आमची तडफड का चाललीये हे कोणालाच समजून घ्यायचं नाही. आता हसून म्हणताय जायला हवं, पण इकडं आमचा जीव काय झाला होता हे आमचं आम्हाला ठाऊक. झालं बोलून, आता आम्ही बोलू. अजूनही आम्ही तेच म्हणतो आणि ठामपणे म्हणतो की तुमचा आमच्यावर पूर्णपणे विश्वास नाही. तो असता तर आम्ही असं का म्हणतोय याचा विचार झाला असता. आम्हाला ठाऊक आहे, आम्हाला काही होईल, कुणी लुटेल, गिधाड खातील, ही काळजी वाटली. हे तुम्ही बोलून दाखवलं. जे बोलून दाखवलं ते ऐकलं, पण जे बोलून दाखवलं नाही ते कुणी ऐकायचं, त्याचा विचार कुणी करायचा. म्हणजे यापेक्षा वेगळं कारण आहे? नक्कीच आहे, आणि रयतेच्या संदर्भात आहे. रयतेच्या? मग आम्हाला हा विचार का नाही आला? कारण तुम्ही तसा विचार करण्याची अजून गरजच लागली नाही. आपण सगळेच एकत्र असलो आणि सगळ्यांचंच एका वेळी काही बरं वाईट झालं तर पुढे काय होईल, कसं होईल याचा विचार केलाय? आम्ही जे सांगतोय ते तटस्थ राहून ऐकलं तर त्याचा विचार होईल, नाही तर विषय भलत्याच वाटेवर घेऊन जाल. आम्ही असं करतो? खरंच आम्ही असं करतो? पुन्हा वाद घालू लागलात? आता तुम्ही कसं करता यावर चर्चा करायची आहे का? नाही, पण सगळ्यांचं काही वाईट होईल हा विचारच का करायचा? का करायचा नाही? आपल्या फौजेतला सैनिक जेव्हा मोहिमेवर जातो तेव्हा त्याचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं हे त्याच्या घरच्यांनी गृहीतच धरलेलं असतं. अशा वेळी तो नाहीये हे गृहीत धरून सगळ्या व्यवस्था केल्या जातात. मग शेत असो, सारा असो, सणवार असो, सोयर सुतक असो, तो सैनिक नाही त्याच्याऐवजी दुसरं कोणीतरी सगळं करणार हे गृहीत धरलेलं असतं. ही व्यवस्था गरजेची आहे हे मान्य. मग हीच गोष्ट मुलखाची, आपल्या रयतेची असायला नको का? हा विचार आम्ही कधीच केला नाही. करायला हवा. प्रत्येक वेळी भावनावश होऊन तलवार उपसणं गरजेचं नसतं. खरी ताकद बुद्धीत असते, नियोजनात असते, डावपेचात असते आणि पर्यायी व्यवस्थेत असते. आम्हाला हे सगळं वजीर आजम मलिक अंबर साहेबांकडून शिकायला मिळालं. एखादी मोहीम आखायची असेल तर प्रत्येक वाट फसू शकते हे ठरवूनच डावपेच आखावे लागतात. एका वाटेवर किंवा एका योद्ध्यावर मोहीम अवलंबून नसावी. एक पडला तर त्याला पर्यायी दुसरा असायलाच हवा.
दुर्दैवानं त्यांची तालीम घेतलेलं कोणीही आज निजामशाहीत नाही, म्हणूनच त्यांची आज ही अवस्था है। हमें तो निजाम शाही का मुस्तकबिल अंधेरे में डूबता हुआ नजर आ रहा था, मगर आप आए और राहत मिली। कहिए क्या खबर है? जी, खान जहान लोधी पर हम भरोसा ना करें तो अच्छा है। मगर हमने अपना पेड़ इलाका उसे दिया है। हाँ, लेकिन वो खुद का ही भला देख रहा है। राजूरी के यहाँ अपनी दौलत बांटकर गांव के गांव अपना रहा है। ये तो शाहजी राजे जैसी चाल हुई, उन्होंने सिखाया होगा। हो सकता है हुजूर, मगर अब शाहजी राजे उनसे अलग हुए। हुजूर, हुकूमत में कोई किसी का हमेशा के लिए न दोस्त होता है न दुश्मन। आज शाहजी राजे की उनके साथ नहीं बनती, क्योंकि जिनके साथ शाहजी राजे लड़ रहे थे वो दरिया खान रोहिला लोधी की मदद करने बीड़ चला गया। हमें कुछ समझ में नहीं आ रहा है। हुजूर, लोधी और दरिया खान दोनों आपस में मिल गए हैं, ऐसा खेलोजी राजा का कहना है। हाँ हाँ, मगर उनके खिलाफ कौन है? आजम खान करके कोई मुगलों का सरदार है। उनके खिलाफ आजम खान है तो खुर्रम शाहजहां कहाँ है? जी, शिवनेरी की ओर। मतलब शाहजी राजे की तरफ। वाह वाह, इंशाअल्लाह। क्या खबर मिली है? जिसने हमारा इलाका हमसे छीन लिया है उसका अल्लाह हिसाब करेगा। शाहजहां दिल्ली से आ रहा है, खुदा का खौफ नहीं खाया तो अंजाम देखा। तुम्ही इथं आहात म्हणजे शिवाई देवीचं पाठबळ असणारच। पण आणखी किती दिवस इथं राहणार? उगीच आपल्यामुळं त्यांना कशाला दडपण? आमचाही तोच विषय सुरू होता, पण विश्वासराव म्हणाले की तुम्ही कायमचं राहायला सुद्धा इथं हरकत नाही। फक्त तुम्ही इथं राहता हे बाहेर कुणाला कळता कामा नये। म्हणजे चोरून लपून राहायचं? छे छे, फक्त ओळख लपवायची। आम्ही कशाला मुद्दाम कोणाला ओळख करून द्यायला जाऊ? अहो, फुलाचा वास ही त्याची ओळख। एखाद्यावर अन्याय होताना तुम्ही पाहिलं की तुम्ही समशेर उपसणार, ही तुमचीच ओळख नाही का? म्हणजे काय? आमच्या डोळ्यासमोर जर अन्याय घडत असेल तर तो घडू द्यायचा, काहीच करायचं नाही? नामंजूर। तुम्ही दुसऱ्या शक्यतांचा विचारच करत नाही आहात। कसल्या शक्यता? काय? खुर्रम शाहजहां स्वतः? धरून चला खुर्रम शहाजहानच येत असेल तर